पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत। 18व्या अध्यायात मंगलाचरणाच्या ह्या ओव्यात यातल्या पहिल्या 2 ओव्या आपण काल पाहिल्यात। आज आता 3ऱ्या ओवीची सुरुवात आहे। सुरुवातीला जो काही जय जयकार केलेला आहे त्या जय जयकाराच्या मध्ये भगवंताचंच जे स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला जे विशेषण लागू पडतं ते दाखवलेलं आहे। त्या विशेषणानं युक्त असणारा हा परमात्मा, हा देव कसा कसा आहे याचं सगळं आता पुढं प्रत्येक तुकड्यामध्ये प्रत्येक विषय घेऊन घेऊन बोललेले आहेत। आता सांगत असताना सांगितलं की सकळ म्हणजे कसा आहे तर संपूर्ण आहे। संपूर्ण म्हणजेच आता हा काय आहे की भगवान जो कोणी या ठिकाणी संपूर्ण ह्या सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर त्यातल्या असलेल्या प्रत्येक गोष्टीकरता त्याची स्थिती सांभाळण्याकरता जे स्वरूप धारण करतो ते स्वरूप कुठून येतं तर भगवान विष्णूच्या ठिकाणातून। भगवान विष्णू म्हणजे कसं आहे तर विष्णू हा शब्दच असा आहे की विष म्हणजे प्रवेश करणे आणि अणु विष्णू, अणु म्हणजे अणुतही ज्यांनी प्रवेश केलेला आहे। अर्थात जेवढं काही आहे त्यात सगळीकडेच आहे म्हणून सकळ। आता कुठं काही अशी जागा नाही की कुठं आहे कुठं नाही म्हणायला काही नाही। जसं त्या हिरण्यकशिपूने विचारलं होतं प्रल्हादाला की कुठंही तुझा देव, तेव्हा प्रल्हादाने सांगितलं कुठं नाही, सगळीकडे। पण याला सगळीकडे म्हणलेलं चालत नव्हतं ना, कुठंतरी एक असं बोट दाखवायला पाहिजे होतं। म्हणून मग शेवटी आणखीन विचारल्यावर सांगितलं या खांबात आहे का, म्हणजे आहे। अर्थात काय झालं की एक असं एक विचार करू आपण की त्या भगवंताला नरसिंह रूपामध्ये अशी वाट पाहिजे होती की प्रल्हाद कुठं सांगतोय चल तिथं जायचं आपण, म्हणजे स्वतःच्या स्वतः असं आहे की हा भक्त काय म्हणतो। आता तसंच आहे, याचं सकलत्व तर आहे। मग हा सकल का झाला तर सगळ्यासाठीच आहे। याचं सगळीकडे येणं म्हणजे काय, जसं प्रकाश रूप आहे, कोणता का होईना दिवा आहे तो प्रज्वलित आहे, मग त्याच्या पुढं आपण गेल्यावर आपण सुद्धा प्रकाशित होतोच ना। तसं तो सुद्धा ज्ञानप्रकाश रूप आहे। मग ज्ञानप्रकाशानं प्रत्येकाच्या ठिकाणी, आता ज्या जड वस्तू आहेत त्या जड वस्तूच्या ठिकाणी सुद्धा तो आहे, पण तिथं अंतःकरण नसल्यामुळं बाहेर प्रकटीकरण नाही। आतली जे काय त्या वस्तूचा आहेपणा आहे तो हे परमात्माच आहे। एखादा दगड आहे पण त्या दगडाला तुम्ही आहे म्हणताना हा दगड आहे, म्हणजे त्या दगडाचा आहेपणा कोणामुळं, ही माती आहे या मातीचा आहेपणा कोणामुळं, मग त्या मातीच्या ठिकाणी जे जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म जेव्हा प्रकट होतात तेव्हा तिच्या ठिकाणी असलेलं अस्तित्वच दाखवलं जातं। तिच्या ठिकाणी काय आहे, आम्लता आहे का अजून काय आहे, क्षारता आहे, हे सगळं काय करतात पृथक्करणामध्ये त्याच्या ह्यानी पाहतात, हां त्या परीक्षणामध्ये पाहतात। तेव्हा एकंदरीत काय आहे, यात सगळ्या गोष्टी आहेपणानं आहेतच। हा जसा सगळीकडेच आहे
तसं प्रत्येक अंतःकरणात आला आणि अंतःकरणात त्याचं जे काही स्वरूप आहे, स्फुरद आहे, ते बाहेर पडू लागलं ज्ञानस्वरूपानं. आणि त्याच्या ज्ञानावर आपण सगळे व्यवहार करतो. पण असं झालं आहे की जो काही असेल ते जीव, मग मनुष्य जीव असो नाही तर इतरेतर असो, या सगळ्यांनी प्रकाश कुठून येतो हे पाहिलं नाही. प्रकाशातनं काय दिसतं ते पाहिलं. काय दिसतंय त्या प्रकाशातनं तिकडं लक्ष दिलं. त्यामुळं आपलं लक्ष सगळं बाहेर गेलं. मग काय आहे की जे जे काही बाहेर जाणं आहे ते जाण्याकरता जे माध्यम आम्ही वापरलं ती सगळी इंद्रिय आहेत. डोळ्याद्वारे पाहता येतं, कानाद्वारे ऐकता येतं, नाकाद्वारे वास घेता येतो, जिभेद्वारे चाटण करता येतं, काय असेल त्याचं चाखता येतं, स्पर्श कळतो. हे त्यांचे झाले विषय. आणि त्या विषयाच्या ओघामध्ये सगळेच गुंतून गेले. विषय तेच आहेत. जे काही पाहायचं ऐकायचं या विषयाशिवाय दुसरा काय विषय आहे. पण तोच नित्य नूतन वाटत चालला. जे काही आपण राहतो त्या गावात राहतो, त्या घरात राहतो, त्या माणसात, हे काय रोज बदलतात काय, पण दररोज आपल्याला ते नवे वाटतात. त्यांचे स्वभाव माहिती, पण त्याच्या ठिकाणी नाविन्यच आहे. नाहीतर जसं बाहेर एखादा मनुष्य गेला म्हणजे कंटाळून निघतो, चला आता पुरे म्हणतो, तसं घरातनं सुद्धा आपण निघून गेलो असतो, आता पुरे. पण परत आपल्याला तिथंच बाहेर कुठं गावाला गेलो 4 दिवसात तर नाही हो गेलं पाहिजे परत, जे तिथं ओढीनं परत येतो. याचा अर्थ ते जे काही आहे त्याची मायेनं एक वेगळी प्रकारची जी भूमिका तयार केली ती आपल्याला काय करत असते, बाहेर पाडते. त्यालाच मोह, विमोह, संमोह हे काय केलं, भगवद्गीतेने नावं दिली. अधिकाधिक गुंतून पडतो हा व्यामोह आहे. आणि त्यात आता मात्र असं दाखवलं की हा तर सगळीकडे आहेच, पण मग तो असूनसुद्धा त्याच्या ठिकाणी जर काही असेल तर कोणाकडं लक्ष जातं, तर विगत विषय वत्सल, ज्यांनी ह्या विषयाला काढून टाकले. विगत विषयाबद्दल ज्यांच्या ठिकाणी यत्किंचितसुद्धा आता भावना नाही, हे जे कोण आहेत हे असे असणारे जे विरक्त आहेत. ह्या विरक्ताबद्दलचं त्यांच्या ठिकाणी वात्सल्य. त्यांच्या ठिकाणी त्यांनी दाखवलं की विगत विषय वत्सल, तू त्याचं काय आहे, त्यांच्याबद्दलचं वात्सल्य, तुला त्याच्याबद्दलचं प्रेम आहे. जसं माय लेकरू, गाय वासरू यांच्या प्रेमाला वात्सल्य म्हणतात, तसं भगवंतसुद्धा सगळ्याची मायेच आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी काय वास्तविक पाहता काय सगळीकडे लक्ष आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे सगळं खरं आहे ना, पण नुसता कळवळा करून काय करा. तुमच्या कळवळ्याचं जर त्याच्या ठिकाणी काहीच नसेल तर आपण त्या कळवळ्याला काय. मग त्याच्यामुळं काय, जसं काय एखादा बाप आहे त्या मुलासाठी वाटेल ते पैसे खर्च करायला तयार आहे, कुठं पाहिजे तिथं शिकवणी लावायला तयार आहे, त्याला जाणे येण्याचं सगळी सोयी करून द्यायला. पण हा शिकतच नाही ना. मग ह्यानी सगळं केलं पण ह्याने शिकायचं नाही तर याचं सगळं काय करायचं. तसं ह्यानी सगळ्या सोयी केल्या पण त्याने तिकडं काही लक्षच द्यायचं नाही. असं जर त्या जीवाचं असेल तर भगवंतानी मग काय केलं, मग कुठं त्यांचं वात्सल्य त्यांनी आहे त्याचा कसं काय प्रसारित करावं, वात्सल्य कसं बाहेर काढावं, तर विरक्ताकडे. यांच्या ठिकाणी विषयाबद्दलचा भाव नाही. अर्थात ज्याच्याजवळ कोणत्याही विषयाचा मान नाही त्यांच्या ठिकाणी आता परमात्म्याशिवाय दुसरं काय. आत्मसुखाच्या गोडिया विटेजो का सकळ विषया, तयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. आता त्यांना इंद्रिय मान्य नाहीत, त्यांना विषय नाही. इंद्रियाचा मान कशामुळे, विषयामुळे. विषय भोगायला पाहिजेत म्हणून इंद्रिय आहेत म्हणून विषय भोगतो असे आमची निर्णायक झालेला आहे मनामधला ठाम विश्व. आमच्या ठिकाणी असा एक भाव आहे की विषयाशिवाय आम्ही जगणारच नाही.
असा भाव आहे. आता यांच्या ठिकाणी हे सगळं संपून गेलं म्हणजे हे कसे आहेत, विरक्त आहेत. या विरक्तीमध्ये त्यांच्याजवळ जर काही असेल तर जे काही आहे विरक्तपणा, यात परमात्माच पाहिजे एवढंच राहिलं. परमात्म्याचं प्रेम आहे. विषयाबद्दलचं विरक्तता आहे आणि परमात्म्याबद्दलची त्यांच्या ठिकाणी जे काय आहे तो पूर्ण भाव आहे. विरक्त हा काय करतो, या सगळ्याला का सोडून देतो, तर परमात्म्यासाठी सोडून देतो. आणि त्यांनी जर आपल्यासाठी सगळं सोडलं आहे तर मग आपण नको का त्याला आपलंसं करायला. म्हणून भगवंताला जर यांचंच वात्सल्य, कारण तो पूर्णतः माझ्यावर आहे, त्याच्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आता मला आहे. विरक्त जरी झाला, विषयाला काहीही उपभोगायचं नाही इतकी त्याची अंतःकरणाची तयारी असली तरी देह आहे तोपर्यंत पोटाला लागणारच, खावं लागणारच ना. पण याला त्याची चिंता नाही. मग त्याच्या खाण्यापिण्याची सोय भगवंतानी करायची. जे काही असेल ते भगवंतानी पुरवायचं, हे त्याचं वात्सल्यात आहे. त्याची जेवढी काही असेल शरीराची गरज ते भगवंता विचार करतो, याच्या दृष्टीने काही नाही. असा जो काही आहे त्याच्याकडं संपूर्ण वात्सल्य आहे भगवंताचं. कलित काळ कौतूहल कलातीत. आता हा सगळा जो काही चाललेला आहे सृष्टीचा खेळ, तो संपूर्ण कसा असेल तर काळाच्या अंगातला आहे. म्हणजे जे दोन तत्व आहेत ती मायेचीत, एक स्थल आणि काल. स्थल म्हणजे जे काय असेल ते, आणि काल याचाच अर्थ असा एक दाखवला जातो की तुम्ही जर एकांतात बसला आणि तुम्ही कुठं बसला हे विसरला आणि किती वेळ बसला हे विसरला तर भगवंताकडे गेला, मग मायेच्या ताब्यात नाही. किती वेळ बसलाय हे आता नाही आणि कुठं बसलाय हे नाही. आपण कुठं बसलो आणि किती काळ झाला हे जर आपल्याला पूर्ण आठवणीत असेल तर मग काय, एखादा त्या ठिकाणी काय आहे की आता बसला आहे, अर्धा पाऊण तास त्याला ध्यान करायचं आहे, पण अर्धा तास किंवा पाऊण तास झाल्यावर त्याने काय केलं की मोबाईलला गजर लावून ठेवला. आता हा 15-20 मिनटानंतर कधी वाजतोय गजर, याचाच विचार करायला लागला तर संपलं. दुसरं काय आहे की जप करू लागला, माळ घेतली, मणी फिरवू लागला, तर मणी फिरत फिरत कुठं आली ह्या माळेचा, एक झालं का फेरा, आता दुसरा फेरा, हेच लक्ष राहिलं ना. म्हणजे एकंदरीत किती संख्या झाली हे मोजण्यात जर तो बाहेरच लक्ष देऊ लागला तरी त्याचा अंतर्मुखता नाही. म्हणून अंतर्मुख होण्यात, एकांतामध्ये पूर्ण एकाग्र होण्यात जर काय असेल त्याचं मोजमाप, तर त्याला कुठं बसलो हे विसरलं पाहिजे आणि किती काळ झाला हे विसरलं पाहिजे, हे त्याचं आपोआप झालं पाहिजे. असं जर झालं तर मग आहे. म्हणजेच हे सगळं जे काही काळाचा खेळ आहे हे भगवंताचंच आहे. काळ म्हणजे कोण, भगवंतच आहे. ही सगळ्या गोष्टी जसं त्याच्या ठिकाणी स्थिती म्हणून आहे महाविष्णूकडं काम, पण दुसरे दोन्ही कामं जरी त्यांनी दिलेली असली दुसऱ्याला तरी हे चक्र चालूच ठेवावं लागतं. म्हणून सृष्टीचक्र चालण्यामध्ये जे काही असेल ते असेल. आपण तर पाहतो जे सजीव आहेत त्यातले किती जातात पुन्हा येतात, किती जातात पुन्हा येतात, कितीचे तरी जातीच नष्ट झाल्या, हे सगळं खरं आहे. पण इथं असलेला खड्डा भरून निघतो, तिकडची माती इथं येते आणि इकडची माती तिकडं जाऊन तिथं खड्डा होतो, हेही सगळं चालतं ना. ह्या सगळ्या गोष्टी आता एवढे मोठे मोठे पर्वत, मोठमोठ्या टेकड्या, ह्यांचं भूस्खलन झालं. हे सगळं काय आहे, हा काळच आहे. जो काय काळ आहे त्याला कुठं कुठं जसं जसं आहे तसं तसं त्याचं कार्य आहे आणि त्या कार्याप्रमाणे तो करणार आहे. ही काय आहे, भगवंताच्या हातातली कला आहे आणि त्या कलेकडं हे लक्ष देतात, कौतूहल. आता जर तो काळ प्रत्येकाच्या ठिकाणी आठवणीत असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे कळलं ना. जसं नाथांच्या हरिपाठामध्ये, एकनाथ महाराजांच्या,
घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हे सगळा काळ करतो त्याचं मोजमाप. आता या आपल्यालाही ते जर काही आठवणीत असेल तर मग आपणच म्हणू की आता झालं, संपायला लागलं. म्हणून काळ जो आहे तो काळ आम्हाला परमात्म्याकडंच पाठवावं म्हणून आलेला आहे. काळानं आपल्या पुढं जे काही आणायचं, मग काळाचं येणं किती वेळा तरी असतं, पण वेळ येत नसते. वेळ आली की सगळं संपलं. मग काळ येतच असतो आणि तो आम्हाला काय आहे की आपल्या असलेल्या काय आहे की क्षणभंगुरतेची जाणीव करून देतं. तेच या भगवंताचं स्वरूप आहे. वास्तविक पाहता त्यांनी ह्या सगळ्याचं जर प्रेम दाखवले, विरक्तावर प्रेम दाखवले सगळं, तर मग पुन्हा काळ कशाला. तर त्या काळाचं एक असं काय आहे की भगवंतानी पुढं ठेवलं आहे की जेणेकरून तुमचं लक्ष इकडे येईल. ह्या सगळ्या गोष्टी करणारे तुम्ही जे आहात, या सगळ्याला त्याने काय नाव दिलं, कलातीत. म्हणजे काहीही सगळं करत असताना सुद्धा काही नाही, जसं कोणत्याच प्रकारचं काही नसेल ते निरंश. म्हणजे तिथं आता इतकं सगळं केलं, जसं एक आता काय आहे की पाण्याचा साठा आहे, खूप मोठा साठा आहे, आणि वारं सुटलं म्हणजे त्या दिशेनं पाण्याच्या लाटा येतात, इकडे येतात, तिकडून आली इकडं. कधी कधी अगदी खूप मोठी जरी असली तरी ते संपूर्ण इकडच्या थडी लापटायची. मग तिकडचं पाणी सगळं संपलं का? आता तिकडं पाणी काय उरलं नाही, कारण पाणीच सगळं इकडे येऊन आलं ना. असं कधी होतं का? असं होत नाही. मग काय आहे, फक्त वरची सगळी खेळ चाललेला असतो, लाटांचा खेळ वर चाललेला असतो. बाकी काय आहे की सगळं काय आत आहे ते आहेच. मग उदक आणि तरंग, दुसरं दोन्ही कोणीच नाही ना. उदक तेच, तरंग तोच आहे, आणि त्या तरंगाचा खेळ म्हणजे पाण्यातलाच आहे, त्याच्यापेक्षा वेगळा काही नाही. अशी सगळी जी काही असणारी, म्हणून तुम्हाला कलातीत. कसलंही, जसं चंद्राला कला आहेत, पण याला कला असण्याचं काहीच कारण नाही. किती युग किती कल्प झाली, काही झालं तरी यांच्यात काय कमी न्यूनता होणार आहे? कधीच काही नाही. जे काही होत असतं ते त्यावरचं, खाली ज्याचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाला काही नाही. वर असेल त्याचं परिवर्तन सतत होत राहतं. जय जय देव निष्कळ, स्फुरद मंदानंद बहळ, नित्य निरस्ताखिलमळ मूळभूत. आता दुसरं स्वरूप दिलं की निष्कळ. हा जो काही परमात्मा आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये एक असं धारणा केलेली आहे की हे सगळे कसे आहेत, तर इतकं श्रेष्ठत्व आहे भगवंताचं, म्हणून त्याला जय जय असा जय जयकार आहे. प्रत्येक ओवी जय जयकारानं सुरुवात झाली. असंच नाही तर प्रत्येक ओवीतला प्रत्येक तुकडा जय जयकारानं सुरुवात होतो. असं सगळं दाखवत असल्यामुळं आताही त्यातलं एक आलं. ही सगळी विशेषणं माऊलीने का दिली, प्रत्येक ओवीत दिली? कारण तो त्या अंगानं पाहता येतो आणि तसा दिसतो. जसं अष्टकोनी हिरा असतो, जसा षटकोनी हिरा असतो. मग कोणत्याही कोणातनं पाहिला तो तुम्हाला दिसतोच, पण ते पाहत असताना या कोणातलं हे अंग, असं जसं आपण म्हणतो तसं या परमात्म्यातलं हे एक अंग. आता अंग म्हणजे काही वेगळा भाग नसतो, अंग तिथलंच आहे. आपलं स्वतःचं शरीर म्हणजे स्वतःचंच शरीर आहे. या शरीराला काय आहे, सगळं स्वतःच्या मालकीचंच आहे, पण त्याला डावं उजवू पण येतं ना. म्हणून मग जसं त्याप्रमाणे काय आहे की भगवंताच्या काही गोष्टी आणखीन दाखवल्या. आता तो कसा आहे, ते निष्कळ. म्हणजे त्याला इतकं सगळं होत असताना सुद्धा त्याची सगळी स्थिरता, जे काय आहेपणा आहे तो अबाधित आहे. सगळ्याला आहेपणा दिला आहे, सगळ्याला ज्ञान दिलं आहे, पण याच्या ठिकाणी जे आहे ते आहेच. जसं ते हे सांगतात की पांडुरंगाजवळ गेल्यावर तुम्हाला सुखच सुख भेटेल, कारण सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा,
एका पांडुरंगा वाचून या, हे जसं आहे. मग आता हा जर सुखरूप आहे आणि इतके झालं आहे, कितीतरी त्याच्याजवळ येते तर सुख घेऊन जाते, संपलं असेल तिथलं. ते जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे. त्यामुळं किती दिवसाचं जरी असलं ते हे संपत असं. न सरे लुटिता मागे बहुता जनी, जुनाटे खाणी उघळली. जसं तिथलं कधीच संपत नाही असा तो आहेस, तुझ्याकडचं कधीच संपणार नाही. आणि असं असूनसुद्धा तू कसा आहेस, स्फुरद मंदानंद बहळ. तू कसा आहेस तर तुझ्याजवळ असलेला जे स्वरूप आहे तुझं, तर भगवंताचं खरं स्वरूप काय आहे म्हणताना आपण त्याला नावं ठेवली किंवा त्याला म्हणू लागलो की सच्चिद आनंद. पण हे सापेक्ष आहेत. असद जड दुःख ह्या सापेक्ष हे 3 शब्द काढले. मग आहे कसा तर तो खरा आहे तो आनंद रूपच आहे. आनंद हेच त्याचं खरं स्वरूप आहे. आणि तोच सगळ्याला हळूहळू हळूहळू त्या आनंदाचं स्फुरण करत असतो. आपल्या ठिकाणी वर होत असलेल्या व्यवहाराचं जे काय होत असेल ते दिसतं खरं. आपण आनंदी असलो तर आपला चेहरा टवटवीत दिसतो, आपण दुःखी असलो तर आपला चेहरा कोमेजलेला असतो. आपण हे दोन्ही नसतं तेव्हा कधी सुखाचंही काही नाही आणि कधी दुःखाचंही तुमच्या पुढं काही नाही. मग कसे आहेत तुम्ही? मग आनंदच आहे. जेव्हा काहीतरी घडतं तो घडलेला जो काय असलेला आमच्यावर ठिकाणी होत असलेला परिणाम हे व्यवहाराचा परिणाम आहे. तो त्या ठिकाणी असलेल्या आमच्या केलेल्या काय आहे की शरीरातील इंद्रियानं मनानं बुद्धीनं केलेल्या व्यवहाराचा आहे. पण ह्या सगळ्यांचं जेव्हा स्थिरता असते, काही व्यवहार होत नसतो, तेव्हा जे असतं ते आनंदच आहे. म्हणून तो जो आनंद आहे त्याचं स्फुरण करणारा तुम्ही. हा जर उश्रंखळ झाला असता सतत तर तरी अतिहर्षेसुद्धा मनुष्याला काही सहन होत नाही. म्हणून मंद मंद आनंद. हा आनंद कायचा आहे तर प्रत्येक गोष्ट सोसल अशीच आहे. अधिक काही जर झालं असतं तर तेही पेलवलं नसतं. म्हणून जसं जसं सोसल असं असा सगळा काय आहे तितका सगळं देणारा तुम्ही बहळ किती आहे तुमच्याकडं. पण तो तुमच्या ठिकाणी असा आहे की प्रत्येकाला त्या ह्यानी काय आहे की तो येतो पुढे. म्हणजेच आता जसं एखादं यंत्रणा असते, त्याच्यातला जर पाण्याचा फवारा बाहेर घ्यायचा असेल तर ते किती जोराचा फिरवावा याच्याकरता पाठीमागं त्याला काय आहे की कळ आहे. म्हणजे ती कळ किंवा काय बटन आहे, ते फिरवलं तर ते कमी जास्ती. तसं ह्यांच्याकडं काही नाही. ह्यांचं जे काय आहे ते अखंड त्यांना पाहिजे तसं आहे. तुम्ही झोपेतही उपभोगू शकता, जागृतीतही उपभोगू शकता आणि स्वप्नातही. पण जागृती आणि स्वप्न नावाचं दृश्य आणि भास त्यावर खेळ करत असल्यामुळं आतला आनंद झाकला. आतला आनंद झाकतो, आनंद जात नसतो कुठं. त्याला काय केलं, दुसऱ्या आवरणानं झाकलं, तिरोहित केलं. आता ते जे काही आहे त्या आनंदाला हा स्फुरत देणार आहे, सतत त्या ठिकाणी आहे. नित्य निरस्ता अखिल मळ. आणि त्यामुळं याच्याजवळ असलेलं जे काही आहे ते नित्यपण आहे, नित्य आहे. आणि दुसरं काय आहे की त्या नित्यत्वाकडचं जर प्रकटीकरण सतत होत चाललं तर आता जर काही असेल आणि परमात्मा आणि परमात्म्याजवळची जी काही असेल स्वरूपता तिचं भान आपल्या ठिकाणी असेल, तिच्याकडं जाण्याची जी क्षमता आपल्याकडं असेल तर जो काय असेल तो अखिल मळ. म्हणजे असं एक आहे की जर एखादी काय आहे तर समजा ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी आपण अभ्यासत असताना एखाद्या ओवीचं चिंतन करतो आहे, पण काहीतरी थोडंसं काय न समजल्यासारखं वाटतं. काय बरं, काय असेल अर्थ, काय असेल, कसा लावावं संगती याची, असा जो काही सतत चिंतन करतो आणि त्याच्यावर विचार करतो, असा विचार करता करता त्याला अर्थस्फुरण होतं. आता न कळणं जे निर्माण झालं, न कळण्याचा जो मळ निर्माण झाला, तो न कळण्याचा मळ कोणी काढला? भगवंतानीच काढला.
म्हणजे संशयाला निसंशय करण्याची क्षमता आहे. आता तो संशय पुन्हा आपल्याला जर खात्री नसेल की हेच का, हे काय चुकलं का आपल्याला असं सुचलं आहे खरं पण बरोबर आहे का, मग त्याच्याकरता संत महात्मे आहेत ना, हे खरं का योग्य तुझं अयोग्य सांगायला आहे, शास्त्र आहे, काही ना काहीतरी आहे. पण आपल्याही ठिकाणी त्याचं स्फुरण होतं. फक्त ते चिंतन आपल्याजवळ असलं पाहिजे. ती चिंतनातली जितकं चिंतन तुमच्याजवळ होईल तितकी तद्रूपता आहे. म्हणजे चिंतन तुम्हाला तद्रूपतेत नेईल, पण चिंतनासाठी जे काही गरज आहे ती असली पाहिजे ना. मग काही असो, अखिल मळ, कोणत्या स्वरूपाचा जो मळ असेल तो म्हणजे केवळ पहिला मल दोषच आहे असं नाही, त्याच्या पुढचे जे काही दोष सांगितले ते दोषच आहेत. मग विक्षेप हा दोषच आहे झालं, त्याच्या पुढं असलेला लय हा दोषच आहे, रसास्वाद हा दोषच आहे, हे सगळे कषार हा दोषच आहे. हे सगळे निघून जाण्याची क्षमता यांच्याकडेच आहे. त्याच्याकरता अखिल मळ मूळभूत असं सगळं गेलं तर मूलतः स्वच्छता होईल. जिथून काय आहे की आता असं एक विचार आला आहे, भगवद्गीतेने सांगितलं आपल्याला की हे सगळं पंचमहाभूताचं जसं आहे त्याची मूल अंश आहेत, काही तन्मात्र आहेत, आणि मग हे पुढं. म्हणून एक प्रकृती अशा तऱ्हेची आणि दुसरी प्रकृती तशा तऱ्हेची, हे जसं मागं सांगितलं ते सगळं जाऊन या प्रकृतीच्या म्हणजे आता कोणच्या मूळ प्रकृतीच्या पलीकडं कुठं येतं, परेच्या पलीकडं, तिथं जाऊन आपल्याला स्थिरता होतं. हा तिथं आहे आणि तिथपर्यंत जाता येतं. अशी जी स्थिरता आहे ती स्थिरता प्राप्त करून देण्याची जागा इथंच आहे. म्हणून हे सगळं करण्याची क्षमता यांच्याकडे. सगळं काही तेच होतं पण काहीच करत नाही असं मात्र तिथं आहे. हे निष्कळ स्फुरण त्यांनीच पाठवलं. आनंद त्याच्याकडचाच आहे. जे काही आमच्याजवळ संदिग्धता होती ती संदिग्धता काढून टाकायचं कामही परमात्म्याने केलं आहे. आम्हाला मूळ स्वरूपाच्या ठिकाणी आणून सोडले पण त्यांनी काहीच केलं नाही. कारण काय, तर मूळ स्वरूपात स्वरूपरूपच आहेत आपण. आपलीच फक्त काय झालेली चुकामुक झाली. आता जसं ते चक्रवाक पक्षी जोडी रात्रभर जवळजवळ बसलेले आहेत, पण याला वाटतं तो कुठे गेला आणि तिला वाटतं तो कुठे गेला, रात्रभर ओरडतात आणि मग सकाळी सगळीकडे दिसायला लागलं उजाडल्यावर मेहन पाहता आपल्याच जवळ, त्याने म्हणायचं आपल्याजवळ. तसं स्वरूप काय कुठं नाही, आपल्याच जवळ आहे. पण त्याच्यातनं आपण दूर गेलो, तो जो काही दूर जाणं हाच मळ आहे आणि तो या भगवंताच्याच चिंतनानं निघून जातो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.